महार MIDC मधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे। या कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हक्काच्या शासकीय अनुदानित युरिया खताचा बेकायदेशीर साठा आणि औद्योगिक वापर केल्याचा कथित आरोप झालाय। यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालाय। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कंपन्यांच्या मालक आणि संचालकांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या खताचा औद्योगिक वापर करणं हा थेट बळीराजाच्या हक्कांवर दरोडा आहे, अशी टीका जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे यांनी केली आहे। येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा इशारा पक्षानं दिलाय। राष्ट्रवादीच्या या थेट इशाऱ्यामुळे महाड MIDC आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित खतं जर काही कारखानदार स्वतःच्या जर खाजगी कारखान्यात वापरत असतील तर ही खेदजनक गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतावरच्या भाजीच्या देठाला देखील कोणी हात लावत नसे अशी न्यायशिष्टता होती, पण यावेळेस MIDCचे काही कारखानदार स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया वापरत असतील तर ही शिवरायांच्या भूमीतली दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही सर्व विभागांना, प्रांत अधिकार्यालय, तहसीलदार कार्यालय, MIDC पोलीस स्टेशन, MIDC विभाग या सर्व क्षेत्रांना निवेदनं दिलेली आहेत। येत्या 15 दिवसात जर त्यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी साहेब तसेच रोहितदादा पवार यांच्यापर्यंत घेऊन जाऊन शेतकऱ्यांच्या अनुदानयुक्त खतं खाणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्यात येईल।